दैनंदिन पोलीस स्टेशनमध्ये आपण महाराष्ट्र राज्यात नव्हे तर देशभरात बघत असतो, दररोज कोणतरी मुली मिसिंग किंवा मग निघून जाण्याचे प्रकार या ठिकाणी होत असतात. या सर्व प्रकाराला आळा व्हावा यासाठी या संघटनेच्या माध्यमातून, या शिक्षकांच्या माध्यमातून हा छोटासा प्रयत्न आहे. मी प्राध्यापिका डॉक्टर सुनीता मांडोळे. आम्ही गेल्या अनेक वर्षापासून समाजामध्ये काम करत असताना बरेचसे असे जे प्रश्न होते मुलींचे, अगदी म्हणजे आम्ही शाळा महाविद्यालयांमध्ये काम करत आहोत, तर अगदी 5वी 7वी पासून तर अगदी त्यांच्या पौगंडावस्थेपर्यंत 12वी कॉलेजपर्यंतची अशी परिस्थिती आहे. असंख्य प्रकरणं आम्हाला हाताळावे लागतात. कॉलेजला असतील, शाळेमध्ये असतील, पोलीस स्टेशनलाही आम्ही महिला दक्षता समितीच्या माध्यमातून काम करत असतो. पोलीस स्टेशनला अक्षरशः आई वडील मुलींच्या समोर रडताना आम्ही बघितलेलं आहे, समजवताना बघितलेलं आहे, पण त्या मुली कन्व्हेन्स होताना आम्हाला दिसल्या नाही. आम्ही स्वतः त्यांना कन्व्हेन्स करण्याचा प्रयत्न केला. गेल्या अनेक वर्षापासून आम्ही हे काम करत आहोत. मग असं आम्हाला कुठेतरी वाटलं की या सगळ्या गोष्टींनी हा प्रश्न थांबण्यासारखा नाहीये, तर यासाठी काहीतरी ठोस पावलं उचलणं गरजेचं आहे. त्यामुळे आम्ही सगळे मराठा समाज बांधव आम्ही सगळे एकत्रित आलो आणि सगळ्यांच्या एकजुटीने आम्ही असा निर्णय घेतला की समाजाची, मुलांची मानसिकता बदलवणं गरजेचं आहे आणि ही मानसिकता बदलवण्यासाठी प्रबोधन होणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आम्ही हा एक छोटासा प्रयत्न आमच्या माध्यमातून केलेला आहे. आणि या माध्यमातून आम्हाला निश्चितच असं वाटतं की हंकारे साहेबांनी जे आमच्या मुलांच्या मनाला जो ठाव घातलेला आहे त्यातून आमची मुलं नक्कीच विचार करतील. आणि पण एक आई म्हणून, शिक्षिका म्हणून या कार्यक्रमाला उपस्थित होतात. अनेक मुली खूप रडत होत्या. भावनेला जर खरं हात घातला गेलेला आहे, त्यामुळे दादांनी हा जो विषय घेतलेला आहे तो त्यांच्या मेंदूला म्हणजेच एक प्रकारे ब्रेन वॉश करण्याचं काम केलेलं आहे. आणि यातूनच आम्हाला हे सांगायचं आहे समाजाला पण की तुम्ही स्वतःच्या आई वडिलांना विसरू नका. सगळ्यात मुळापासून जर घाव घातला तर त्यांनी आई वडिलांपासून घेतलेला आहे. हा भावनेचा विषय असून आता जे व्यसनाधीन मुलं आहेत ते फक्त वरवरच्या प्रेम प्रकरणामुळे मुलींना कोणत्या प्रेम प्रकरणाच्या याच्या जाळ्यामध्ये जेव्हा अडकवतात, त्यामुळे मुलींचा त्यामध्ये दोष जरी असला नसला तरी मुली मात्र भावनात्मकरित्या तिथे अडकल्या जातात. आणि त्यामुळेच दादांनी जे सांगितलंय की मुलींनी कमीत कमी सतर्क एवढं व्हावं की विश्वास कोणावर ठेवावा, की आपल्या आईवडिलांवर की आपल्यावर, की जे आपण निवड करतोय त्याच्यावर. निवड करत असताना आई वडिलांपेक्षा कोणीही श्रेष्ठ नसतं हे त्यातून समजलेलं आहे. आई वडील तर आपण प्रत्येक ठिकठिकाणी जिथे लहानपणापासून तर मोठेपर्यंत आपल्या सोबत असतात, त्यामुळे त्यांना कधी कधी मोठं झाल्यानंतर डावललं जातं. हे डावलण्याचा जो प्रकार आता सध्या मीडिया मार्फत किंवा इंस्टाग्राम यांच्या थ्रू जे होतंय ते इतक्या आहारी गेलेले आहेत त्या मोबाईलच्या आहारी, त्यामुळे सगळं जग त्यांना वैरी किंवा आई वडील सुद्धा वैरी वाटायला लागलेत.